विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेला म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 याला सुरुवात करणार आहोत. कथा, साहित्य प्रकार, परिचय असा हा आपला आजचा टॉपिक आहे. कथा, साहित्य प्रकार, परिचय या 3 शब्दांपैकी तुम्हाला परिचय म्हणजे काय माहिती आहे? परिचय म्हणजे ओळख करून घेणे. कदाचित कथा हा प्रकारही तुम्हाला माहीत असेल. कथा म्हणजे गोष्ट, कथा म्हणजे कहाणी, हे तुम्हाला माहीत असेल. पण साहित्य प्रकार ही गोष्ट किंवा ही काय बाब आहे, या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला काही फारसं माहीत असेल असं वाटत नाही. कारण तुम्ही इयत्ता 12वीचा अभ्यास करत आहात. जर पुढे तुम्ही मराठी साहित्याचा अभ्यास करायला घेतला तर मग तुम्हाला साहित्य प्रकार ही संकल्पना अगदी बारकाईने शिकावी लागेल. परंतु इथे आपण त्याचा ढोबळमानाने थोडक्यात परिचय करून घेऊ. साहित्य प्रकार या शब्दामध्ये साहित्य आणि प्रकार हे 2 शब्द आहेत. साहित्य हा शब्द तुम्हाला माहिती आहे, परंतु इथे सुद्धा एक बाब अशी आहे की साहित्य म्हणजे काय किंवा साहित्य हा शब्द तुमच्या परिचयाचा जरी असला तरी या शब्दाच्या संदर्भात थोडी गंमत आहे. त्याचं कारण असं की साहित्य हा शब्द साहित्य हा शब्द असा लिहिला तर वेगळा अर्थ आहे, आणि जर साहित्य असा लिहिला तर याचा वेगळा अर्थ आहे. साहित्य या शब्दाचा अर्थ वाङ्मय असा आहे. वाङ्मय, वाङ्मय याला वाचत असताना तुम्ही बरेचदा वाङ्मय असं म्हणता, परंतु असे म्हणू नये. वाङ्मय असा त्याचा उच्चार आहे. आणि साहित्य हा जो शब्द आहे याचा अर्थ अवजार, अवजार असा होतो किंवा वस्तू असा होतो. उदाहरणार्थ जर शेतकरी असेल तर शेती करण्याची त्याची काही अवजारे आहेत. किंवा जर कुणी चित्रकार असेल तर त्याची अवजारे, त्याच्या वस्तू वेगळ्या आहेत. ते साहित्य, त्याचं ते झालं साहित्य. तर साहित्य म्हणजे वाङ्मय हा अर्थ आपल्याला इकडे घ्यायचा आहे. या शब्दावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. साहित्य म्हणजे वाङ्मय. आता वाङ्मय म्हणजे काय? पुन्हा प्रश्न असा येतो की वाङ्मय म्हणजे काय? तर वाङ्मय म्हणजे ही एक प्रत्येक मानवी समूहाची कला आहे, सांस्कृतिक कला आहे.
प्रत्येक समूहाला भाषा असते आणि त्या भाषेतून त्याने वाङ्मय निर्माण केलेले आहे. म्हणजे त्याने त्या भाषेमध्ये कविता लिहिल्या आहेत, कथा लिहिल्या आहेत, नाटक लिहिली आहेत, कादंबऱ्या आहेत. या सर्वांना मिळून वाङ्मय असं म्हटलं जातं. आता तुम्हाला समजायला आणखी एक सोपं होईल. तुम्ही बरेचदा नाटकाची पुस्तके वाचलेली आहेत. एखादं नाटकाचं पुस्तक वाचलेलं असेल, तुम्ही कविता वाचलेल्या आहेत, आणि तुम्ही काही कथा म्हणजे गोष्टी देखील वाचलेल्या आहेत. नाटक कसं असतं, नाटकामध्ये एकच विषय असतो, अनेक पात्र असतात. कविता ही अल्पाक्षरी असते आणि कथा ही एक कथा असते. तुमच्यापैकी काहींनी कादंबरी सुद्धा वाचली असेल. कादंबरी ही सुद्धा एक कथाच असते, परंतु ती दीर्घ कथा असते, खूप मोठी कथा, दीर्घ कथा असं आपण तिला म्हणू. परंतु कथेमध्ये कथा ही मात्र लघु कथा असते. ती 3-4 पानांची असते, लघु असते. 3-4 पानांची एक कथा ती असते, एक गोष्ट ती असते. कादंबरीमध्ये सुद्धा गोष्टच असते, परंतु ती खूप मोठी असते. कादंबरीचं पुस्तक जाड असतं, कथा मात्र 3-4 पानांचीच असते. तर हे सर्व काय आहेत? हे सर्व साहित्याचे प्रकार आहेत. नाटक, कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, निबंध, हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत. आता हे सर्व बाजूला ठेवा. आता आपण इथं पाहणार आहोत यापैकी कथा हा साहित्य प्रकार. कथा म्हणजे काय हे आपण समजावून घेणार आहोत. आपल्या पुस्तकात पहा काय लिहिले आहे प्रस्तावनेमध्ये. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. हकीकतही म्हणू शकता तुम्ही त्याला, वर्णनही म्हणू शकता. मग असं झालं, मग तसं झालं, ही एक प्रकारची हकीकत असते किंवा वर्णनच असते. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्टी सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी हा शब्द सांगितला आलेला आहे, म्हणजे रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आईवडील आणि आजी आम्हाला गोष्टी सांगायची. परंतु तुमच्या काळामध्ये मात्र तुम्हाला कोणी गोष्टी किंवा कहाण्या सांगत असेल असं वाटत नाही, म्हणून हा पूर्वी हा शब्द आलेला आहे. बरं असो, पुढे वाचूया. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथा हा खरोखरच एक खूप गाजलेला लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. सुरुवात या साहित्य प्रकारची मौखिक परंपरेनं झाली. या कथा अगोदर तोंडी सांगितल्या जात होत्या, परंतु जेव्हा भाषेचा विकास झाला, मनुष्य लिहू लागला, तेव्हा या कथा
लिखित स्वरूपात सुद्धा आता स्थिरावले आहेत किंवा आता अस्तित्वात आहेत. छोटासा मग नाटक या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा नाही का? किंवा कादंबरी या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा नाही आहे का? तर याचं उत्तर असं आहे, नाही. कादंबरी, नाटक हे जे साहित्य प्रकार आपल्याकडे आलेले आहेत, हे साहित्य प्रकार आपल्याकडे इंग्रजी वाङ्मयातून आलेले आहेत आणि ते अलीकडे आलेले आहेत. ते फार पूर्वीपासून आहे. अगदी आपल्या रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा त्या एक मोठ्या कथा आहेत आणि त्या कथांमध्ये अनेक लघुकथा आहेत. म्हणून असे म्हटले आहे की भारतात कथा हा साहित्य प्रकार, या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. आता आपण आपल्या पुस्तकात जे समजावून दिलं आहे ते समजावून घेऊ, त्याचं वाचन करू. कथा म्हणजे काय? प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेमध्ये असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते. अशा आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू, क्लायमॅक्स देखील असतो. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवट देखील असतो. तसेच एक सुयोग्य उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. कथेची ही व्याख्या केलेली आहे, कथेची ही व्याख्या दिलेली आहे. काय आहे या व्याख्येमध्ये? काय सांगितलं की कथा ही एका विशिष्ट स्थळावर, एका विशिष्ट काळामध्ये काही विशिष्ट पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचं चित्रण असते आणि या घटनांचं चित्रण उत्कंठावर्धक असते. उत्कंठावर्धक असते म्हणजे पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल अशी उत्कंठा लागून राहिलेली असते. असं चित्रण यामध्ये केलेलं असते आणि ते चित्रण करण्यामध्ये एक विशिष्ट हेतू असतो. जसं आपण अगोदरच पाहिलं की प्रारंभिक
कथा ह्या बोध देण्यासाठी निर्माण होत होत्या, परंतु नंतर त्या मनोरंजन करण्यासाठी देखील निर्माण होऊ लागल्या. अर्थात प्रत्येक कथेचे हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणे सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नाही, केवळ व्यक्तींचे सुद्धा चित्रण नाही, निव्वळ दृष्टिकोन किंवा एका विचाराचा परिपोष देखील कथेत असतोच असं नाही. तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण आहे. प्रत्येक कथेमध्ये विद्यार्थी मित्रांनो असं नाही आहे की त्यामध्ये पात्रांना प्राधान्य आहे. काही कथांमध्ये पात्रांना प्राधान्य असते, तर काही कथांमध्ये प्रसंगांना प्राधान्य दिले जाते. कधी कधी तर पात्र किंवा प्रसंग महत्त्वाचे ठरत नाही, तर लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो. लेखकाला कुठली तरी गोष्ट, काहीतरी उपदेश किंवा काहीतरी भावभावना आपल्या मनात बिंबवायची असते, आणि म्हणून केवळ ते प्रसंगाचं वर्णन नाही, केवळ काही ते व्यक्तींचं चित्रण नाही, किंवा केवळ निव्वळ दृष्टिकोनच त्यामध्ये आहे असंही नाही. तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली म्हणजे त्यातील भाषा, या सर्वांचं एक सुसंघटित असं प्रकटीकरण आहे. पुढच्या पेजवर, पेज नंबर 63 वर आपण पाहणार आहोत कथेची पूर्वपीठिका. कथेची पूर्वपीठिका म्हणजे नेमकं या कथा या साहित्य प्रकाराचा इतिहास, त्याची जळणघळण कशी झाली या बाबतीत. तर पहा काय आपल्या पुस्तकात माहिती दिली आहे. 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली होती. आता मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत असतो, मी नुसतं तुम्हाला कधीच वाचून दाखवत नाही. एखाद्या वाक्यामध्ये मला एवढी गंमत सापडते की त्याची गोष्ट काही एवढंच, आणि ती गंमत तुम्हाला दाखवून द्यायला मला नेहमी आवडते. आता तुम्ही पहा, हे जे एक वाक्य आहे, हे वाक्य पुन्हा वाचा. 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. या एका वाक्यामधून विद्यार्थी मित्रांनो किती प्रश्न तयार होऊ शकतात ते पहा. काही प्रश्न या वाक्यातून निर्माण होतात आणि त्याची उत्तरे तुम्ही सहज देऊ शकता. आता मी तुम्हाला काही प्रश्न या एका ओळीवरच विचारतो. ह ना आपटे कोण होते? पहिला प्रश्न. तुम्ही उत्तर द्याल, ह ना आपटे एक श्रेष्ठ कादंबरीकार होते. बरोबर. प्रश्न दुसरा. ह ना आपटे यांनी कोणत्या साप्ताहिकाची सुरुवात केली? तुम्ही उत्तर द्याल, ह ना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली.
माझा तिसरा प्रश्न असेल, ह ना आपटे यांचे करमणूक हे काय होते? तुम्ही उत्तर द्याल, ह ना आपटे यांचे करमणूक हे एक साप्ताहिक होते. आता मी चौथा प्रश्न विचारतो. एकाच ओळीवर 4 प्रश्न निर्माण होतात विद्यार्थी मित्रांनो. एकाच ओळीवर 4 प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण किती काळजीपूर्वक वाचलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. ह ना आपटे यांनी करमणूक साप्ताहिकाची सुरुवात केव्हा केली? हा चौथा प्रश्न. तर त्याचं उत्तर तुम्ही असं द्याल की ह ना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात 1890 मध्ये केली. म्हणजे एकच ओळ, परंतु एका ओळीवरून किती प्रश्न निर्माण होऊ शकतात याची जाणीव तुम्हाला आता झालेली असेल. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की काळजीपूर्वक वाचा, समजून उमजून वाचा. जर तुम्ही समजून उमजून वाचलं तरच तुम्हाला मराठी कळतं, चांगलं मराठी समजू शकतं, चांगलं मराठी तुम्हाला येऊ शकतं, जे मराठी तुमच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्या उंचीवर नेते. मराठी शिकणे म्हणजे काही केवळ मराठी भाषा बोलणे नाही. मराठीमध्ये 90% मार्क्स मिळवणे म्हणजे सुद्धा मराठी शिकणे नाही. मराठी शिकणे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करणे, आपली बुद्धी तीव्र करणे आहे. बरं असो, पुढे पहा काय म्हटलंय. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी अशा कथा प्रकाशित केल्या. महाराष्ट्रामध्ये लिखित रूपाने जर कुठे कथा सर्वप्रथम प्रकाशित झाल्या असतील तर त्या झाल्या होत्या करमणूक या साप्ताहिकातून. आणि त्या सुद्धा केव्हा? 1890 मध्ये. आणि ही किमया किंवा ही जादू किंवा हे कार्य कोणी केलं होतं? तर त्या काळचे श्रेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी हे कार्य केलेलं होतं. अतिशय सुंदर सुंदर आणि हृदयस्पर्शी अशा कथा या साप्ताहिकातून प्रकाशित होत होत्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. विद्यार्थी मित्रांनो, 1890 साली किंवा त्यानंतरच्या काही 1-2 शतकांमधली कथा आणि आज 2000 सालाच्या नंतरची कथा यामध्ये जमीन आसमानचे खूप फरक आहे. किंबहुना 1980 नंतरचीच कथा यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. लेखनाच्या तंत्रातही बदल झालेला आहे. सुरुवातीला कथांचा हेतू हृदयाला हात घालणे हाच केवळ होता. काही विशिष्ट विषयाशी निगडीतच कथा लिहिल्या जात होत्या. परंतु आजची कथा मात्र बहुआयामी झाली आहे. अनेक विषयांना आजच्या कथेने हात घातला आहे, स्पर्श केला आहे. आणि म्हणून आजची कथा आणि पूर्वीची कथा यात आता खूप अंतर आलेले तुम्हाला दिसेल. पुढे पहा काय दिलेले आपल्याला. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण कथा, दलित कथा हे शब्द तसे इथं वाटतात सोपे, परंतु हे खूप मोठे मोठे शब्द आहेत. या शब्दांच्या खऱ्या अर्थाला इथे आपण भिडण्याचं कारण नाही. तुम्ही जेव्हा मराठी भाषेचा विशेष अभ्यास कराल, साहित्याचा जेव्हा अभ्यास कराल, मराठी लिटरेचरचा जर अभ्यास तुम्ही जेव्हा कराल, तेव्हा ग्रामीण कथा, दलित कथा हे शब्द किती मोठे आहेत हे तुम्हाला कळेल. कोणती कथा ग्रामीण आहे, कोणती कथा दलित आहे याचा सुद्धा विवेचन तुम्हाला पुढे येईल. इथे आपण त्याचे विवेचन करीत बसलो तर ते काही मला असं वाटतं योग्य होणार नाही. म्हणून आपण पुढे जाऊया. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला.
स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आणि त्यामुळेच एकूणच कथेचा प्रवाह आणि विषय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. वृद्धिंगत होत गेले म्हणजे वाढत गेले. सुरुवातीच्या काळामध्ये पुरुष लोकांनीच कथा लिहिल्या, त्यामुळे पुरुषांचेच अनुभव, पुरुषांचंच भावना विश्व किंवा पुरुषांच्या वतीने मांडलं गेलेलं भावविश्व कथेमध्ये होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये विशेषतः महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या थोर कार्यामुळे भारतीय समाजामध्ये स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला आणि केवळ पुरुष लोकच नव्हे तर स्त्रिया देखील कथा लिहू लागल्या आणि त्यांचं भावविश्व त्या स्वतः व्यक्त करू लागल्या आणि म्हणून कथेचा प्रवाह पुढे अधिकाधिक वृद्धिंगत होत गेला, वाढत गेला. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे खरे आहे की सर्व साहित्य प्रकारांमध्ये आज कथा हा साहित्य प्रकार जो आहे तो वाचकांना आजही आवडतो. आपण कादंबऱ्या वाचणे आपल्या जीवावर येतं कारण ती खूप मोठी असते. एखादं नाटक वाचणं सुद्धा आपल्या जीवावर येतं कारण ते सुद्धा खूप मोठं असतं. तेवढा वेळ आपल्याला नसतो किंवा आपण नसतो अशातला भाग नाही, आपण वेळ काढत नाही. परंतु कथा हा असा प्रकार आहे की जो 4-5 पेजेसचा असतो आणि मनाला पटकन आनंद मिळवून देतो आणि जे काही पटकन होतं तेच आजकाल आपल्याला आवडतं. भाजी करायला, भाकर करायला बराच वेळ लागतो म्हणून ते काही फार आपल्याला आवडत नाही. ताबडतोब हॉटेलमध्ये जाणे, कचोरी समोसा खाणे हे जसं आपल्याला चांगलं वाटतं तसाच हा काहीसा प्रकार आहे असं म्हणा. आणि म्हणूनच लघु असल्या कारणाने, शॉर्ट असल्या कारणाने कथा हा वाङ्मय प्रकार आजही लोकप्रिय आहे आणि ते खरं आहे. यानंतर पुढच्या तासिकेला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे आणि कथा सांगितल्यानंतर कथेचे घटक कोणते असतात त्याचीही चर्चा पुढच्या तासाला आपण करू. इथे आता आपण थांबू.